श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना महत्त्व आहे. यात विष्णूंना जगाचे पालनहार म्हटले जाते. विष्णू पूजनासाठी एकादशी समर्पित आहे. वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि जर अधिक मास असेल तर तेव्हा 26 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला आपले एक वेगळे महत्त्व असून प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं नाव देखील आहे. त्यानुसार फाल्गुन महिन्यातील एकादशी तिथी 20 मार्च रोजी आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या या तिथीला आमलकी एकादशी किंवा रंगभरी एकादशी असं देखील म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, निरंतर जप करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होईल. आणि उद्याच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट किंवा विघ्न येणार नाही. त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची आपल्यावर भरभरून कृपा होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार आमलकी एकादशी 20 मार्च रोजी दुपारी 12:21 सुरू होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 मार्च रोजी दुपारी 2:22 समाप्त होईल. व्रताचे पारण 21 मार्च रोजी दुपारी 1:07 पासून ते 3:32 करता येईल. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी किंवा रंगभरी किंवा आवळा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विष्णूसह आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे श्री हरी विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे, त्याचप्रमाणे त्यांना आवळ्याचं झाड देखील अतिशय प्रिय आहे. आवळ्याच्या वृक्षामध्ये श्री हरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी वास करतात. त्यामुळे आमलकी एकादशीच्या दिवशी भक्त आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूंची पूजा करतात. तसेच या दिवशी आवळा दान केल्याने 1000 गायी दान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं. त्याचबरोबर सर्व यज्ञाचे सुद्धा फळ प्राप्त होतं. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती देखील होते आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट किंवा विघ्न येत नाही. त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे, त्याकरता हा आपल्याला उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहिला पाहिजे, त्याकरता हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, तो आपल्याला करायचा आहे. दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे. दिवा हा तेजाचा प्रतीक आहे. दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे. आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, वास्तुदोष राहत नाही, पितृदोष राहत नाही. त्या घरावर कायम माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि लवकर उठून जे आहे आपल्याला स्नान करायचे आणि स्नान केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची. त्यांना प्रिय असणाऱ्या पिवळी फुलं, पिवळी फळं त्यांना अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर जे आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आणि त्या कळशामध्ये आपल्याला 1 चमचाभर जे आहे गाईचं कच्चं दूध टाकायचं. गाईचं कच्चंच दूध टाकायचं, तापवलेलं दूध टाकायचं नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचा त्याच्यामध्ये हळद देखील टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर गंगाजल देखील टाकायचं आणि हा कळश घेऊन जे आहे आपल्याला जायचं आवळ्याच्या झाडाजवळ. उद्या सकाळीच तुम्हाला आवळ्याच्या झाडाला हे जल अर्पण करायचं आहे. पुराणानुसार आवळा हे भगवान श्रीकृष्णाचे रूप आहे. हे झाड श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे. या वृक्षाचे स्मरण करून त्याची पूजा केल्याने गोदानाच्या बरोबरचे फळ प्राप्त होते. या झाडाला स्पर्श केल्याने दुप्पट आणि प्रसाद म्हणून खाल्ल्याने तिप्पट पुण्य प्राप्त होतं.
या झाडाच्या मुळात भगवान विष्णू, वरती ब्रह्मदेव, देठांमध्ये रुद्र, फांद्यांमध्ये मुनिगण, डहाळ्यात देव, पानात वसू, फुलात मरुद्गण आणि फळात प्रजापती वास करतात. म्हणूनच शास्त्रात आवळ्याच्या वृक्षाला सर्व देवाय म्हटलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून उद्या सकाळी जे आहे आवळ्याच्या झाडाला हे जल अर्पण करायचं. हे जल अर्पण केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी आणि समस्त देवी देवतांची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते. आता जो आपल्याला उपाय करायचा तो संध्याकाळी करायचा. आपल्याला संध्याकाळी काय करायचं, एक दिवा घ्यायचा आहे. तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा कणकेपासून सुद्धा दिवा हा तयार करू शकतात. ह्या दिव्यामध्ये आपल्याला लांब वात टाकायचे, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूप हे टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची सुद्धा टाकायची. असा हा एक दिवा तयार करायचा आहे आणि हा दिवा घेऊन आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे. आता आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर जे दिव्याला आसन द्यायचं. तर आपल्याला मूठभर तांदूळ किंवा तुम्ही फुलाच्या पाकळ्या ठेवल्या तरीही चालणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि तो ठेवायचा आहे. असा दिवा जो आहे आपल्याला संध्याकाळी म्हणजे दिवा लागण्याची जी वेळ असते, माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते, त्यावेळेस आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ लावून यायचं आहे. हा उपाय केल्यामुळे जे आहे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला हात जोडून माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा बोलायची. त्यांना बोलायचं की आमच्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट आलं नाही पाहिजे. त्याचबरोबर आमच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दुःख, दारिद्र्य, संकट हे राहिली नाही पाहिजेत. आमच्या घराची, आमच्या मुलांची, आमच्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे. आता काही जण म्हणतील आमच्या इथे आवळ्याचं झाड नाही आहे, मग आम्ही काय करायचं? मग तुम्ही आवळ्याचं झाड नसेल तर केळीचं जे झाड असतं त्याच्याजवळ जाऊन सुद्धा हा दिवा लावला तरीही चालणार आहे, कारण केळीच्या झाडामध्ये सुद्धा श्री हरी विष्णूंचा वास असतो. आमलकी एकादशीला आवळा एकादशी सुद्धा म्हटलं जातं आणि ह्या दिवशी आपल्याला आवर्जून श्री हरी विष्णूंना आवळ्याचा नैवेद्य हा दाखवायचा. त्याचबरोबर आपल्याला प्रसाद म्हणून आवळ्याचं सेवन सुद्धा करायचं आहे. बाजारामध्ये कुठेही तुम्हाला सहज आवळे हे भेटून जातील. जर तुमच्या घराजवळ झाड असेल तर त्याचे आवळे तोडून तुम्ही खाल्ले तरीही चालणार आहेत. आणि हा जो उपाय आहे, हे जे 2 उपाय मी तुम्हाला सांगितले, जे सकाळी आणि संध्याकाळी करायचे, ते आवर्जून प्रत्येक जणाने करायचे. चमत्कारिक असे हे उपाय. हे उपाय केल्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.